नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पगार मिळणार 1,40,000 रुपये, तर घरासाठी 3 कोटी मिळणार ॲडव्हान्स. तब्बल 11 फायदे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव समोर आले आहेत. किमान पगार 1,40,000 रुपये करण्यापासून घरासाठी 3 कोटी रुपयांपर्यंत ॲडव्हान्स देण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे. फिटमेंट फॅक्टर 3.93, HRA वाढ, पेन्शन, पदोन्नती, LTC आणि रजा धोरणात बदल अशा तब्बल 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्मचारी व पेन्शनधारक संघटनांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमधील नुकत्याच महत्त्वाच्या बैठकीत वेतन, पेन्शन, भत्ते, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती, गृहनिर्माण ॲडव्हान्स अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. फिटमेंट फॅक्टर 3.93 करण्याची मागणी. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डिप्लोमा इंजिनियर्स या संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.93 ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. किमान पगार 1,40,000 वाढवण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. कनिष्ठ अभियंत्यांचा किमान पगार 1,40,000 रुपये करण्याची मागणी देखील केली आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ 3% 6% करण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेसाठी विशेष भत्ता. अधिक शैक्षणिक पात्रता मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10% अतिरिक्त भत्ता देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा 10,000 रुपयांची मदत देखील करण्यात आली आहे. HRA मध्ये मोठी सुधारणा सुचविली आहे. घरभाडे भत्त्यातही मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे. X, Y आणि Z शहरांच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे 45%, 40% आणि 35% HRA देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पे लेवल मर्ज करण्याची सूचना. सध्याचे पे लेवल 6, 7, 8 एकत्र करण्यात यावेत, तसेच 9 आणि 10 देखील मर्ज करण्यात यावेत अशी मागणीही संघटनांनी केली आहे. घरासाठी 3 कोटी, कारसाठी 15 लाख रुपयांपर्यंत ॲडव्हान्स मिळण्याची मागणीही केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत ॲडव्हान्स मिळावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपयांपर्यंत ॲडव्हान्स देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला. रजा धोरणातही अनेक मोठे बदल सुचवले आहेत. आकस्मिक रजा 15 दिवसांची करण्याची मागणी, तसेच अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसांवरून 600 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मातृत्व रजा 240 दिवसांसह 45 दिवसांच्या पितृत्व रजेचाही प्रस्ताव मांडण्यात आला. ड्युटी दरम्यान मृत्यू झाल्यास 2 कोटीची मदत. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिली जाणारी अनुग्रह रक्कम 25 लाखांवरून थेट 2 कोटी रुपये करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.